नमस्कार मंडळी. सध्या मराठी बिग बॉस सीझन 5 खूपच चर्चेत आहे. वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे यांनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. घनश्याम दरोडे हा मराठी मनोरंजन उद्योगातील एक उगवता तारा आहे, जो त्याच्या अभिनय कौशल्यासाठी आणि राजकीय सहभागासाठी ओळखला जातो. 14 मार्च 2002 रोजी श्रीगोंदा, अहमदनगर येथे जन्मलेला घनश्याम हा शेतकरी कुटुंबातील आहे आणि त्याच्या भावंडांपैकी एकुलता एक मुलगा आहे. त्याला एक बहीण आहे. घनश्यामने आपले प्रारंभिक शिक्षण घारगाव, महाराष्ट्र येथेच आश्रमशाळेतून पूर्ण केले. नंतर श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ते मूळगावी परतले. घनश्याम दरोडे यांनी 2018च्या मी येतोय छोटा पुढारी या मराठी चित्रपटातून पदार्पण केले, ज्याने त्यांच्या अभिनय कारकिर्दीत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना मराठी मनोरंजन उद्योगात ओळख आणि लोकप्रियता मिळाली. त्यांच्या अभिनयासोबतच घनश्यामला राजकारणाचीही चांगली जाण आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या विरोधात राहुल जगताप यांचा सक्रिय प्रचार केला. प्रचारादरम्यान घनश्यामच्या प्रभावी भाषणामुळे जगताप यांना विजय मिळवून देण्यास मदत झाली, ज्यामुळे घनश्यामचा आत्मविश्वास आणि समाजात ओळख वाढली. सध्या घनश्याम दरोडे यांनी बिग बॉस मराठी 5च्या घरात प्रवेश केला. हा एक रियालिटी टेलिव्हिजन शो आहे, ज्यामध्ये सेलिब्रिटीज एकत्र राहतात आणि सार्वजनिक पसंतीसाठी स्पर्धा करतात. घनश्याम दरोडे यांचा शेतकरी कुटुंब ते अभिनेता आणि राजकीय भाष्यकार असा प्रवास त्यांच्या जिद्द आणि अष्टपैलुत्वाचे उदाहरण आहे. तो त्यांच्या कारकिर्दीत निगेटिव्ह करत असताना तो इच्छुक कलाकार आणि व्यक्तींसाठी प्रेरणा बनतो, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात ठसा उमटण्याचे ध्येय ठेवले आहे. आता छोटा पुढारी सगळ्याच बाबतीत एवढा मोठा झाला असला तरी सुरुवातीचे जीवन त्यांचे खूपच हलाखीचे गेले. परिस्थिती देखील नाजूक होती. तसेच त्यांना शाळेत किंवा गावात उंचीमुळे खूपच हिणवले जात होते. एवढंच काय, तर सध्या त्यांना लग्नासाठी देखील हेच टोमणे ऐकावे लागत आहेत. सध्या ते अविवाहित आहेत. तर मंडळी, तुम्हाला श्रीगोंद्याचा छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे यांचा बिग बॉस मधील वावर आवडतो का? नक्की कमेंट करून सांगा. अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.